दाखव का औषध बघ दाखव नमस्कार मित्रांनो, मी कृष भरजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता मी होळीसाठी गावी आलो आहे आणि आमचे खेळी आहेत ते 2 दिवसापूर्वी गेलेत आणि आम्ही 2 दिवस मागून निघालो आहे। तर माझ्याबरोबर किती लोक आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। आणि आज आता आम्ही निघाल्यापासून आम्ही 2:30ला निघालो, तर आम्ही बंदरआडीला चाललो आहे। तिथून एस टी पकडून आम्ही जाणार आहोत केलट्याला आणि केलट्यानंतर ते आम्हाला आमचे खेळी भेटतील। तिथून आपण तुम्हाला आमचा खेळ दाखवतो, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। आम्ही कसं एन्जॉय करतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवीनच, तुम्ही व्हिडिओ नक्की एन्जॉय करा। नमस्ते, मी प्रेम प्रवीण भुवड। आम्ही खेळायला चाललोय आता बंदरआडीपासून। कुठे चाललोय आपण? केलट्याला सॉरी। आता हा पुढची इन्फॉर्मेशन सांगेल। मी यश कल्पेश जोशी। आता आम्ही वस्ती करणार, तिथे खेळ काढणार आहोत। मी सुशांत भरजे, ह्या खेळ्यांचा अध्यक्ष। आज ड्रामा स्कूल घेऊन चाललोय आम्ही खेळ्यांच्यात। येस। नमस्कार, मी जय किरण जोशी। बस जाम ऊन आहे। हा खतीची पिशवी होती यार। आम्ही तर निघालो। व्हॉट अमाउंट ऑफ टाइम? चले चलो आगे, चलो। हेलो हेलो ए मी काय बोलतो, आपल्याला खेळ कुठं करायचा आहे रे? नुसतं चालता किती टाइम झाला। ए प्रेम, तू काय बनणार आहेस? काय बनणार आहेस? राजा नाही, पोलीस बनेन। पोलीस नाही, चोर चोर बन, चोर। हो भाऊजी, तुम्ही काय बनणार आहो? आता कुठला असं ते बनव नाही, असं काय नाही। पोलीस पण बन मी। पोलीस बनाल? हो हो ओके। हा दिसला काय? हा दिसून आहे, पोलीस बनणार मी। तिसरा डोला उघडायचा आता। ना तुम्ही हवा माझ्याकडे दिसून आहे डायरेक्ट। डायरेक्ट दिसून। ए पोरांनो, काय बनायचा? काय बनायचं आपण? आपण भूत। भूत? भूतांची गँग। ओ खालू, काय तुम्ही वाजवलं की नाही ढोल? वाजवली ना। कट वाजवला? गाव मग वाजवला ना। आता जाऊन वाजवणार। केलता मा हे आंबा आलेलं आहे हो देव। हे बघ आंब। रे सब लोग दाखव का औषध बघ दाखव। मित्रांनो, आता बंदरआडीला पोहोचलोय, 3:30 वाजलेत। एस टीची वाट बघतोय, चिल मारतोय, थंडा पितो। कंदाला आली बघ तो पिया। मित्रांनो, आता बंदरआडीला एस टी आले आपल्या घ्यायला। ह्या एस टीने आपण केलट्याला जाणार।
सूरज हा साखोस बागा में घुसतो चला टाइमपास करू नका यांना ताण लागली ह्याची पण पटपटी चालू झाली आहे. हे ताण लागली अरे जरा आड पडशीत कुठं सावली खाली आड पडायचा मग आड पडायचा म्हणजे काय? कुठे पडायचं कुठं पडायचा नाही, मारून पडायचा बघ असा. आता आम्ही केलटे गावाच्या बौद्धवाडीच्या स्टॉपच्या इथे बसलेलो आहोत आणि आमचे खेळे आहेत रुद्रवटमध्ये. त्यांची आता आम्हाला 6 वाजेपर्यंत वाट बघायची आहे. चिल करतो इथे. तर आम्हाला वाजले 4:30 म्हणजे 6 वाजेपर्यंत वाट बघायची आहे इथे. मित्रांनो आता आमचे खेळी येईपर्यंत इथं जरा आराम करतो, जरा अंग टाकतो. आम्ही आता वामच कुस्की घेत आहोत. वामच कुस्की काय आणि हे देतात कुस्की. आराम कर तुम्ही एवढं फास्ट पाठी कॅमेरा अरे हिला दुसरा पाहिजे. पण पटवली कुठली माहिती का मी ते आपल्याकडे येतात नाही कलमात राखलेला पटवले आहे असा विषय. पण काय झाला असू द्या काली बिली पण प्रेम आहे हिच्यावरी. लग्न कर हिच्यावरी दागिना घेशील ना, सगळा घेईल गातर घेशील ना, गातल पण घेईल गौरी मोत्यारी अरे बेंडी पर्यंत घेईल. हो त्या तुझ्या कानातलं एवढं मोठं आहोत. किती एवढं मोठं आवरा मोठं पाहिजे. आवरा मोठं पाहिजे. पण काय झाला माहितीये काय सुरुवातीला पहिला हे मोठा घेतो नंतर छॉट घेतो. काय झाला माहितीये काय आम्ही आलो इकडं केल्याला नेटवर्कच नाही. अशी आहे हो. काय बोलताव नेटवर्कच नाही. काय नेटवर्क या पूर्ण माहिती असेल. माझ्या धन्या हा बोला. तुला माहितीये सरकार श्री तुला माहितीये काय त्या खेळतेच्या गावात मी आला हा तो मोबाईल स्विच ऑफ झाला. फोन करा. अरे मी हिची वाट बघत आला केलट्याच्या गावात.
मला नेटवर्कच नाही. मोबाईल माझा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगताय, म्हणजे कवाडीच्या बाहेर. मी कवाडीच्या बाहेर होता. मग कवाडीच्या आत होता. म्हणजे तू मिसळल्या होतीस. तो बिया काढून इतका सोडत होता. तर ह्या केळट्याच्या गावात हा नेटवर्क नाही ना, तर माझी ही पोरगी म्हणजे ही माझी श्री सखी भेटल कशी? तर मी गाणं बोलता इथं मंडळीत, पोरीला बिना कधी करणार तुम्हाला सांगता मी, माझी पण दाढ्या मिशा पिकल्यात पिकली म्हणून बोलला. आणि तिच्या पिचे पण दाढ्या केस पिकलेत, पण अजूनपर्यंत लग्न काय झालंय नाही आमचं. अरे मी मेहंदीला फक्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की लग्न कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या दाढ्या मिशा पिकल्या. अरे मी मेहंदीला आली तर मला सगळी पोरा भुलती. अरे मग माझ्यावरचा प्रेम तू सोडून दे. हा असा चाललाय हो आजच्या दुनियेत. मी हिच्यावर 1947 साली पासून प्रेम करताय, तर मला आता बोलताय की सोडून देन. मग मी काय करू? दुसरी पोरगी बघू काय? दुसरी पोरगी मानत नसेल. हे पण आहे, असं आहे ना. तर मला काय बोलायचं आहे, जर आम्ही जुना प्रेम करतोय ना असाच, या सोन्या तू म्हणा धन्या सोडून जाऊ नको. नाही जाणार मी तुझ्या दिलात बसला. अरे म्हातारी झालं तरी अजून लग्न होत नाही, काय कर? आपण एक काका जेऊ, तू माझा लुगडा देऊ. कोणी लग्न कधी करणार? अरे काय आम्ही ह्या केंद्राच्या गावात खेळ उभा केला आणि तुला हा सुचलाय? बालाई बांगडी खेळायला गेली, सासूला सांगा, नंदला सांगा आणि ह्याला सांगा आणि त्याला सांगा. सण कसला? अरे सण शिमग्याचा आहे. मला तू एकटा खेळशील, मला खेळायला नको. अरे तुला खेळायला पाहिजे. अरे पण तुला खेळायचा आहे ना, मग तू आमच्या खेळात कशाला? मला या पोरीने बोलवलं खेळायला. बोलवलं? अरे ह्या ओय पोरणू, तुम्ही ह्याला बोलवली नाही ना? अरे ह्या बोलतात, अरे हा इथं वरती काजू आहे ना, त्या काजूच्या बिया काढा होता. तेव्हा आम्ही बोललो आमच्या गावात काढण्याचा खेळ आलाय, तेव्हा ही येशील काय आमच्याकडं? नाही का, मी जात होता भाजी का. भाजी काय? टोपला घेतला डोक्यावर, मुला घेतला लांबला. मला वाटलं मुलात घेशील तू. मुला लांबला, रात्री घेतली लांबला, बटाटी घेतली गोल गोल, म्हटल्याला गेली आणि मसाईच्या पत्रात गेला. या पोळी पाहिजे जातात का? या काय बोलल्या, मावशी उद्या तू आमच्याकडे येशील. खेळ येणार.
बसली नाही मला वाटते काय माहिती काय तुला आमच्या कारणाचा खेळच दिसत काय हा? कारणाचा खेळ अरे खेळातली पोरा गोरी गमती गोरी गोरी अरे सगळी नवीन करायची आहे. कुठल्यानी कोपरा तुला घेतलास म्हटल्याला विकलास आता किल्ल्यात काय करतोय आता तिथे कोपरा ठेवला त्या शेतारणीच्या बाजाराला हो इथं ना आपण आणि जेवला होता ना? हो, तिथे ठेवला. इथं जेवलास काय हा मग आणि तिकडे धावत आला वाचतं तरी बरी. हा हो. असा विषय हो. आता तू आहेस पण आडवा आहे हा डबल येऊ नको डबल कशाला येऊ मी भगवान हा मी बघ माझ्या सासूला सांगितलाय माझ्या नंदला सांगितला बरोबर मी उन्हा टोकली हा हाती भोपला देत मोडला हा तू जा ना. हा ना. ह्या मेलेला लसूण दिली कांदा दिलं काय कोण? काय कोण? अरे ही बालाई बाबी माझ्या इथं या काठीचा मुसाळा ही निगडीची हा, निगडीची आहे म्हणून चालेल अरे गुलाबा तुला काय या बसलेल्या आया बहिणी तुला काय मोठी लोक छाट देतील अरे आमचा खेळ उभा आहे खेळ उभा आहे हो कसला अरे हा आमचा गावचा अरे या माझ्या या आया बहिणी ताई मावशी आत्या काकू या माझ्या पुतण्या अजून आता तुला मस्का लावून बघ माझ्याशी बोल भारी होता ना भारी होता ना तू कशाला मला आडवा आडवायचं नाही भारी होता भारी होता ना राहिला हा थँक्यू सर तुला काय बोलतोय मी तू माझ्या वाटत तू येतस की मी येत आहे तू येत मी तुला मगाशी काय सांगितला हा तुझा मुला ऐकून घे हाती भोपळा दे तुझा मुला तुझ्याकडे मुला कसा असतं मला अरे तुझ्याकडे मुला कसा असेल मी काय बोलतो तुझ्याकडे पापलेट पाहिजे सुरमई पाहिजे हलवा पाहिजे अरे गुलाबा आज मंगळवार तुझ्याकडे मुला कसं काय मला समजत नाही ऐकून घे ह्या सर्व माझ्या आया बहिणी या आज त्यांचा मंगळवार होता का नाही आज मंगळवार आहे मुलाच्या घरात सुटतो निघितला असेल अरे आमच्या घरापण तोच होता रे अरे कोलवे ह्याच्या आपल्या आपल्या हे रोंग मी काय आधी त्याला रोंगाने सुटतो मी ऐकून घेशील मी काही काय लागलो त्या पपई हिरवी पपई मग अगं तुला काय झालं तुला काय सांगू गुलाबा हा? या सगळ्या बातल्या त्यांना पपईची भाजी चांगली वाटत कुवाऱ्याची भाजी चांगली वाटत त्याचं वडं चांगलं लागतं असं काय केल्या खाल्ला असेल तर तुला माहिती नाही ना आम्ही काय खाल्लो ना आम्ही काय हलवा सुरमई पापडी आणि कोलबी खातो हे तुला गरम पडेल आणि खिरवी खातो आम्ही काय चावलं होय काय? हा. तू म्हणूनच वाटत आम्ही काय धर्माच्या कातलावरच्या वेळके सुटले आणि भाटुरली हा ना हा हा मग आता मी काय बोलताय कातलावरच्या वेळकेचं सोडं काढले ना हा. काय लय भारी अरे बापरे अरे सोडं खायचं अरे आपल्याला माहितीच ना आपण काढलं केलं ना त्याला चांगला कांदा खोबरा लावला हा. ना जीभोर ठेवशी जीवन ठेवशील आणि एक दिवस कर हा. माझ्याकडे ये हा. मग तुला मी स्वाऱ्याचा कालवण देऊन देणार अरे कोल्याच्या भोगटावर मग सोन्याच्या खातावर मोठ्या तिकडे टिकामारावरती डोंगरावरती हा हो. मग तू मला कातलावरच्या सोडं देणार मला सोडू दे कागद निसून मग मी काय बोलता तू मी येईन तेव्हा तू मला थोडं निसून ठेव हा. तू आतापासून गेल्या पत्रात निसून ठेव मी उद्या खायला येतो. बरोबर निशिओ आराम से. सगळे तुझ्या जबाबदारी. हे बघ सगळ्यांच्या समोर सांगताय हा? हा. बघो हा. मग मी आता जात आहे हा. मुनोरकी वाटेल आहे बघो नाही. तुला बघ कांदा खोबरा लसूण सगळा दिलाय सगळं दिला सोन्याला पण लावून ठेवी हा. बरोबर आता येऊ नको नाही नाही मी जातोय हो हा, जा, जा. हा. हो
गुरुजी तुम्ही ऐकला हा काय बोलताय? हरी गवाडी दौरा जात आहे गुरुजी. ऐकण्यात गडबड. मला इथे कानात जरा वेगळा आलाय काय लो? काय विषय काय? कोणता आहे गुराशी? का पण? कोणता आहे गुराशी? अरे पण ही आपल्या बापाच्या बापांनी केलेला कार्यक्रम आहे, तर आपल्याला करायला नको. अरे दादा एवढ्या वर्ष गव्हर्नमेंट केला. आज मला सांगा मंडळी, तुम्ही सांगा, तुम्ही हे आता चालत, हे आपण आता बांधला काय काय म्हणता ही लादी. आपल्या घरात शेण सारवायला नाही आहे आणि हा बोलताय की मी गवारी जाणार नाही. हे दादा हा कसा जाऊ मी? माझं तू ऐकून घेतलास? हा नाही ऐकला. पण तुझा डिस्कवर करत असतो. अरे माझ्या घरात शेण मागायला ग बाई मला शेण देशील वाईट, मला माझ्या देवापुरतं सारवायचं आहे, माझ्या इकडचं जरा सारवायचं आहे, आज शेणच नाही. मग तू असा बोलला तर कसं चालेल? अरे दादा ऐकून घे, आता मी गव्हात राहला गवारी बरोबर आहे. बरोबर. मग मला चप्पल नको? चप्पल पाहिजे. मग तो पाठी चप्पलच नाही घेत. माझी चप्पल लागेल. मग मी कितीदा काट्या काट्यावर किती तुटलं तर? मग मला चप्पल नको, बिन चप्पलशी कसा मी जाऊ? चप्पल देतात तुला. पाहिजे हो बघू हा. माझा बाबा अजून काय राहिला तुला? आता मी तुला चप्पल दिली त्या पाटलाकडला घेऊन. हो तुझा अजून काय राहिलाय? अरे दादा धबा धबा पाऊस पडत. धबा धबा पाऊस पडतो. मग अजून काय पाहिजे तुला? आता माझ्या अंगावर घोंगडी नको? घोंगडी पाहिजे. मग तुला तो घोंगडी पण पाहिजे. घोंगडी काय दे? तर मी काय बोलतो, तुझ्या म्हशी आणि गुरा किती आहेत सगळी? अरे माझ्या म्हशी 12 म्हशी. बरोबर. 13 गाई 13 गाई. बरोबर. माझ्या नाही मग? पाटकीन बाईच्या. पाटील बैठ्या. आणि 39 वासरा. 19 वासरं आहेत. अरे बाबा माझी नाही का पाहिजे या म्हशी पासतं ना तो कराटर दूध पितो. आणि कसं पाचतं? कराटर. आता कराटर खातं. हो. आणि मला शिरा तुला. शिरा तुकडा देतो तुला. हो. हो काय? मग मी कसा गावात पण करू सांग? हे मला पटत नाही. आता काय सांगू तुला? पाटलाशी बोलू काय मी? पाटलाशी बोल. काय बोलू? घोंगडी दे. घोंगडी द्यायला. हो. हा ना? आता काय करू? हा. घोंगडी चालली ना? बाई हो घोंगडी द्या. गुंडी द्या. पाटील नवीन जरा फाटलं जरा कोणी जाय ना काय माहिती आहे आपल्या पाटली आहे ना एक नंबर चिकू मला घे काय माहिती आहे तुम्हाला कोणी घे पाहुणे आहे ना तुझी नको पाहिजे अशी पाटली आहे म्हणून तिच्याकडे घोंगडी चांगली आहे. नाही कागडी एकदम कोणी कचेरीचा घोंगडी काळी घोंगडी आहे. बरोबर आहे दादा तुला काय सांगू
आता त्या पाटली महिने तुला भोंगळी दिला, हो, नवीन घर. चप्पल दिला, तुला अजून काय राहिला आहे? अगं दादा, आता तुला सांगू, आता नुसता वर्षाचा 12 महिने गवार पाठ, बरोबर? बरोबर. मग आता पाटली बहिणी म्हणजे बायको नको द्या. बायको पाहिजे, मग लग्न नको करायला. लग्न पाहिजे, हो, मग. बायकोवर कोणी पाहिजे? नाही बायको एक पोरगी पाहिजे. बरोबर. बायको ना, हो. बायको आहे ना एकटी. पाटली बहिणी जगात याला बायको द्यायची. हे बघ पाटील बाई, पाटली बहिणी बायको आज एवढे वर्ष काम करतोय याचा पोरगी घेणार आहे. माझ्या जवळ तू पोरगी दे त्याला करून आता चप्पल दिल्या, घोंगडी दिली, पोरगी करून द्या ना, नाही तर शेट कटा भेटल. पाटली बहिणी चुकू आहे, हो, पाटली गेला. नाही पोरगी माझ्या पोरानं काय तू जावई बनवी बोलली. जेवण करा येतं ना, जेवण तुझ्या पोरीला. आता काय बोलली पाटली बहिणी? आंबोली येते ना, आंबोली 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 येतं. आता ड्युटी मग. नाही नाही एकदम चांगली पोरगी देणार आहे. एक वेळ पोरगी आणि हाय तारीख ठरवू आहे पण घराची मजबूत आहे. पाटली ज्याला नाही तर हवाले टोकील का काय? काय झालं माहिती काय इकडे ये जरा अरे तिला काय समजतं का नाही? ही बाई सोपं करा. हे सांगताय ही आपली बायको आहे आणि ही म्हैशीदारकी आहे. विचार गेल्यात मी आपल्याला
मोठा संकट आलाय, जाम मोठा संकट आलाय. करायचा काय म्हणून तुमच्या घरात आलाय मी. मला नुसता हागाय होता. अरे बालका तुला हागाय नाही बोल, तुला सांगता काय. अरे तू येताना त्या तिथनं भटकत आलास, त्या गाडी भटकत आलास ना, जाम लांब आलाय आणि त्या कोकणाचा पर्यटन आलास आलाय. मग तिथं तुला जखमी भेटले. जखमी भेटले हो. मग आता करायचं काय. मला थांबव नाही, नुसता असा टिपरा घेऊन नुसता शेतात जाणार. आता ऐकून घे, बस आली मग त्या जखमीला बोलवायला लागेल. जखमीला बोलवायला लागेल. हो. मग ती जखमी आल्यावर तुझा सगळा टाकायला लागेल. त्याला कोंबडा लागेल, बकरा लागेल, कुत्रा लागेल, मांजरू लागेल. करायचं काय. मग आता त्या जखमीला बोलू. बोलो बोलो बोलू का? अगं ये गं ये जखमी ये. ये लवकर. अरे घाबरू नको मी जखमीला बोलवले. आपण तिला मानपण देऊ. मग काय तो बघू आता बघ. ए जखमी बस बस आचरण मात्र जात भांडणाचा भान कशी नाही बघ. ए जखमी तू ह्या बालकाला निस्तीच बाय टुटुरी लावलीस. कुठं भेटलीस. पर्यंत भेटलीस. काय मग मी मोठा नाही दिसला तिथं. मग तेव्हा तू पाठवाल का आली. मी मोठा नाही दिसला. मी दगडात कुठला होता. मग तुझ्यावर पाणी धरला. आता जतीन सांगता पाणी धरला म्हणून माझ्या पाणी धरतो म्हणून मी आला. तो धाव दे. आता करायला काय. आता जगनी तुला काय काय मानवा. काला कोंबडा पाहिजे. उलटे कसं धावाय. ठीक आहे मग आता मग पण भाजी पुढे झाला तर असं नाही करणार. हो हा तुला उलट्या पिसत आला कोंबडा. मालिक आता भेटला तो मान्य करी भावा माझ्या झाडाला सुपती दे. सगळी मी तुला अंतरू मातरू जात फाटू फाड्याला धोड्याला जावी लापा मारून फाड्याची जाशी लवकर चल. कोंबडा घे आणि गपचूप बस. हा इथे बस. हा हे आता आता मला 50,000 रुपये द्या. मी आता हसणार नाही. मी दगडात मोठा पोचणार नाही. 50,000 रुपये दे. मी तुझी जखीन काढली बरोबर ना. हा मग आता तुझा मग तुझं काय वाटला तर डबल ये बरोबर. हा आयुष्यमान लाडू होती खुशी मध्ये.
अजून तुला 50,000 दिलं. 1,00,000. आय माझा आता दुसरा उगवला. काय उगवला? तो हागना थांबला. तो अजून दुसरा उगवला. काय दुसरा उगवला? तो नाही सांगू शकत. उगवला. बालका आम्हाला सांगितल्याशिवाय कसा माहिती पडल? काय तो उगवला आता काय नाही सांगू शकत नाही. सांग बालका. काय हागनाच थांबला. हगत थांबला. मग दुसरा काय तो बोल बालका. तो थांबला. तो आता तो उगवला होता तो थांबला. हा झाला लफडा. आता पाडाय पण नाही होत नाही हागाय पण नाही होत. आज तू कुठं गेला होतास? आज गेला होतास कुठं? आज मी गेला होता इथं असा आला इकडनं आणि इकडे वरती इथं आपल्या काय याला बोलतात तो ती डाग आहे त्याला काय बोलतात? चिमणकोंडा. आणि इकडे चिवलीत गेला होता गाणीकडच्या इकडे चिवलीत. तिकडे चिवलीत होता मी चिवलीत. मग बालका तुला त्या चिवलीतला खास कबीर भेटलाय. खास कबीर चिवलीतला. मग पण मी काय तिकडे केला नाही. नुसता चिवलीत बसला होता मी. बसला होतास ना. मग त्याला आता शिंदेचा मालमत्ता देत नाही ना. नाही तो तुला मानासाठी म्हणजे जाम अडकून ठेवला आहे. पण मग मी- तुला बघ, मी आता तिथे तुला काय- आता हे बघ, तुला आय माझा ऐक मी तिथे काय चिवलीत नव्हता. मी चिवलीत होता. काय चिवलीत होतास? नाही मी चिवलीत होता पण चिवलीत नव्हता. काय तो? अरे आय माझा ऐक मी चिवलीत होता. तू असू दे, तू ऐकून घे. आता तू सांग, आता त्या चिवलीतला तो खबीस आहे. हा त्या खबीसाला बोलवायला लागेल. हा, बोलवा. बोलू ना. पण मी चिवलीत नव्हता. आता मी चिवलीत होता. ऐकून घे. पण आता तुझा खर्च केला बरोबर आहे. पण आता 10 लाख रुपये लागतील तुला. 10 लाख. 10 लाख रुपये लागतील. हो. पण मी चिवलीत नव्हता. मी चिवलीत होता. मग तुझ्या पाठीला आला. अरे मला काही समजत नाही. मी चिवलीत होता पण चिवलीत नव्हता मी. खबीस होता खबीस. कमीच होता. मग त्याला बोलवू. हा बोलू ना. बोलू. बोल का. अरे ये खबीस बाबा कधी बोलवलाय. बसून घे. बसून घे. चिवलीत नव्हता. बसून घे. चिवलीत नव्हता. बसून घे. चिवलीत नव्हता. बसून घे. चिवलीत नव्हता. बसून घे. ए कमी बस खाली. बस खाली. आणि बाजू सात माझा घॅटू ते त्याच्यावर जातो. घाल त्याची खाली. घे खाली. ए कमी जा. या बालकाला कुठं भेटलास? मी चिवलीत होता. मी चिवलीत होता का चिवलीत नव्हता मी. मी चिवलीत होता. मी सांगितलं मी चिवलीत होता पण चिवलीत नव्हता. बस इथं. हा होता. तवशानच होता. मग चिवलीत होता. मी चिवलीत होता का चिवलीत नव्हता. अरे तुला माझ्या केळक्याच्या संशयामध्ये होतास. मी नंतर चिवलीतला तिकडे आला होता. तिकडे आला होता. मग तिथलाच हा खबीस आहे. आता बोल. तू मला 10 लाख रुपये दे तर या खबीसाला मी बंद करीन नाही तर करणार नाही.
हे कमी पाहिजे त्याला विचारा मी 10 लाख देईन ह्याला विचारा काय माझ्याकडनं 24 लाख काय गेला तो 12 लाख काय पाहिजे तुला कोंबडा मागते कोंबडा सगळ्या कोंबडी गावात कोंबडीच नाही हा जरा आयला सोडत असल्या पुकांच्या एक पायाचा कोंबडा कुठला आमच्या गावात एकाकडे पण किरकिंडा नाही कोंबडी नाही आणि कोंबडा नाही आपण पुन्हा आणू कोंबडा. 4 पायाचा देता पण तू दाशी माझ्याकडे 4 पाय झाला होता हप्तावर होता 8 दिवशी आयला असल्या दुकानात साल्याला कोंबडं पण पाहायला लागतात हा एक पायाचा घे बाबा अरे एक पाय का पण दिला हा नाही बाबा तू तसाच आहे पहिल्यापासून एकच पाय ते बघ उभा कर एकच पाय आहे एकच पाय कोंबडा हा या एकच पाय आहे. तुम्ही घे आणि झाडाला टच करू नको समजलं काय हा सरळ करू का बघू खर्च केले 20 केले पण काय आराम नाही आता काय झालं बालका बायको मेली बायको मेली माझी कशात मिळी तर मी काय सांगू तुला मी जाम नाराज आहे काय करायचं अरे भावा मी चौकशी करू चौकशी कर मी जाम हैराण झालाय माझ्या वाट्यास नुसतं दुःखात दुःख मी दुःखात थांब बालका ऐकून घे हा, तू कांदा काय करायचं हा थांब तुझी बायको कशात मिळली बरोबर सांगता अरे कालच तिचा कार्य झाला हा कार्याचा भात खाला नाही पण आला ऐकून घे चौकशी करू ना हा, कर. तू गाली चढाय अरे तुम्ही काय माझ्याकडनं काय गुन्हा नाही झालेला आहे मी तिथं हगला काय आणि चिवडीत गेला काय आणि आता माझ्या वाटेत हे दुःख नुसतं दुःख आलं आता बालका आता मेलेली बायको काय पडत येणार नाही येणार पण आता पोळा मारण्यास सुट पाहिजे ना मग आता बघ त्या चेहऱ्याला पुरा म्हणजे बोलवायला लागल त्याला 20,000 भेटेल. अजून विश्वास देव हो अरे मी बोललो होतो तुला माझं दुःख तपायला मी बोललो बायकोला विकी पण ती कसं मेली आता काय करू पैसा पुन्हा देव मानलं पुढे दे पण आता त्या चेहऱ्याला बोलवायला लागेल तर बोलू आता काय आहे त्यातलं होऊन जाऊ बोलू ना बोलो अरे ये माझ्या चेहऱ्या काय झाला बाबा
भिवू नको जरूर घे. मी भीत नाही. बस वाईच घाबरता. ये लवकर वर ये. लाजू नको फासू नको. संताप नको. लवकर ये. माझ्या बायकोला मारला. याला बाजार गोळ्याचा चेहरा आहे. का नाही येणार? अरे तुझा मानपान नाही दिला. मी मध्ये आहे बोलू नको. तुला काय ह्या पोराची बायको मारलीस. आज आमच्या सगळ्या खेड्यांना भटकवलीस. अरे पण त्या गरीबाची बायको गेली. बायका पण अलग होता काय मला बोलवली. मधीच बोलवली. अरे बाबा त्याला लय त्रास व्हायला लागला. मी त्रास दिला होता काय म्हणून बोलवली. आता बोलवली म्हणजे काय? आता बोलवण्याची हरकत आली म्हणून बोलवली. म्हणजे परिस्थिती अशी आली म्हणून बोलवली. हा मग आता तू काय घेणार तू सांग. दारू माझ्याकडे बाटली भरती ठेवली पायसशी. वाढवर आहे वाढवर नकावरी येता पिवळची काजूची आहे आणि मॅंगोला आहे. मॅंगो चालला मग कुठली हवी? तुमच्याकडे असेल ती नकावडी द्या. हो गावची तुमच्याकडे भेटत बघ तू आता सगळं जाऊन दे. यांच्याकडे भेटतं गावठी आहे. मग कसली आली? त्याच्या आईला मारत आहे बघा. आता ही घे नंतर मग आम्ही सगळं मानपान देऊ ना. आणि माझ्या बायकोला जिवंत करा रे. माझा घर उघड्यावर आला सगळा. तुझ्याकडे मी 10 लाख रुपये खर्च केले पण काय सगळे भूता गोला केल्यास. आता भूत झाला आता काय करायचा. आता झाला तो झाला. गंगेला गेला आपण दुसरी करू आणि संसार थाटाने चालू चालेल. आता या भूताला सगळ्यांना पाठवा यावी ना. लॉक किया जाय. हा आता तर लॉक केलं जाय तर तुझ्या कर्णाचा तो लॉक नाही कशी तर काय करते. मग आता भूताला जवळ यावी. अजून ते माझ्या पोराला दुसरी आज भेटेल. माझे दुखणी जा
सर्व्हिसला पाठवावी ना. बरं त्याला आता तिथे घेऊन काढून टाको आणि आपला मोकळा होता. हा मला मोकळी कर. हा तुला मोकळी करता. आता या चेहऱ्याला पाठवायला चेहरा पण लबाडे दोन माझी काशी सोडशील त्या चौकात. तुझ्या वाटेला जाता तुला पाठवत आहे. माझ्यावर संकट दूर झाला. हो झालं झालं. उद्या बायको करू दुसरी. हो कर